Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Explain factor influencing motivation. Okay. We were learned in last lecture what is mean by motivation and its feature. Okay. So motivation मध्ये आपण काय बरं बघितलं होतं? तर मोटिवेशन ही काय आहे? एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. राईट ना? मोटिवेशन काय आहे? एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण एम्प्लॉईच्या नीड काय आहेत, त्याची मेंटल फॅक्टर काय आहेत, ह्या गोष्टी कन्सिडर करून आपण मोटिवेशन हे देत असतो. पण मोटिवेशन काही फॅक्टर्स वरती डिपेंड्स आहेत किंवा काही फॅक्टर्स हे मोटिवेशन वरती डिरेक्टली इन्फ्लुएन्स करतात. हा बेसवरती आपण आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. ओके. सो फॅक्टर क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी, फिनान्शियल फॅक्टर अँड जनरल फॅक्टर. सो फिनान्शियल अँड नॉन फिनान्शियल म्हटलेलं आहे. सो फिनान्शियल फॅक्टर दॅट मीन्स दोज फॅक्टर रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्थ. Right? So financial factor is directly influence on employees motivation. So काय आहे? मग फर्स्ट आहे salary or wages. Okay, salary or wages. So this is the one of the most important motivating factor in an organization. जसं की आपण म्हणतो एम्प्लॉईजला जर आपण सांगितलं की अरे हा तू जर तुझं काम कम्प्लीट केलंस तर तुला काय मिळेल? एक्स्ट्रा सॅलरी मिळेल, एक्स्ट्रा वेजेस मिळतील. सो ऑब्विसली एम्प्लॉईज काय होईल तर मोटिवेट होईल and they give their 100%. ते काय करतील सगळे तर त्यांचे 100% देतील and achieving goals and objective of the organization. म्हणजे आपण जेव्हा त्यांना सॅलरी एक्स्ट्रा देतो किंवा वेजेस एक्स्ट्रा देतो तेव्हा ऑटोमॅटिकली एम्प्लॉईज हे मोटिवेट होऊ शकतील. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोटिवेटिंग फॅक्टर इन अन ऑर्गनायझेशन. सो द एम्प्लॉईज मस्ट बी पेड ॲट अ रिझनेबल सॅलरी ऑन अ टाइम. आणि हे फार महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्या कामानुसार त्याच्या वर्कनुसार रिझनेबल सॅलरी प्रोव्हाइड करणं खूप महत्वाचं आहे. सो हिअर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड रिझनेबल सॅलरी टू दी एम्प्लॉईज ऑन अ टाइम. ओके, टाइम वरती पण देणं तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याला 4-4 महिन्यांनी 5-5 महिन्यांनी जर सॅलरी दिली आणि ती रिझनेबल जरी असेल किंवा हाय असेल तरी सुद्धा एम्प्लॉईज मोटिवेट नाही होतील. म्हणून ऑन टाइम सॅलरी देणं हे महत्वाचं आहे. ओके. नाही further salary must be revised periodically to meet the cost of living. It's very important thing. जसं की आपण म्हणतो नेहमी की आताचे म्हणजे एम्प्लॉईचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग असेल किंवा आताची महागाई ही कशी आहे? इन्क्रीज होत चाललेली आहे ना. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कॉस्ट ऑफ लिव्हिंग कन्सिडर करून तुम्ही काय करा तर त्या एम्प्लॉईची सॅलरी ही रिवाइज करा पिरियडिकली. तरच एम्प्लॉईज काय होऊ शकतील? मोटिवेट होऊ शकतील. Okay, second point is bonus. Bonus refers to the extra payment. Bonus म्हणजे काय? जे सॅलरी व्यतिरिक्त तुम्ही एम्प्लॉईजला पे करताय, that means extra payment. Okay, so bonus refers to the extra payment over and above salary given to the employees. Okay, तुम्ही सॅलरी पेक्षा जास्त अमाउंट जी एम्प्लॉईजला पे करताय, this is called the bonus. So bonus act as the incentive to perform better. तर बोनस सगळ्यांनाच दिला जातो का? नाही. तर जनरली मग ते आता तुम्ही म्हणताय ना जे ऑकेजनल किंवा सीजनल ते नाही. तर बोनस कधी देतात जनरली? तर इन्सेंटिव्ह किंवा ज्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा बेटर असेल ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन आपण लर्न करतोय ना. तर काय सांगायचं आहे एम्प्लॉईजला? आपण सांगू ओके यू कॅन डू अँड यू कॅन कम्प्लीट युअर टास्क सक्सेसफुली. तर आपण काय करू? वी गिव्ह एक्स्ट्रा पेमेंट और बोनस. तुम्हाला काय केलं जाईल तर बोनस हा प्रोव्हाइड केला जाईल. सो इट इज द लिंक टू प्रॉफिटेबिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि जर एम्प्लॉईज तिथे त्याचा 100% देत असेल तर त्याचाच रिझल्ट तुमच्या प्रॉफिटेबिलिटी वरती होणार आहेत आणि तुमच्या प्रोडक्टिव्हिटी वरती सुद्धा बघायला मिळेल. इज इट क्लिअर फर्स्ट अँड टू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, Then allowances. The employees must be given various allowances such as house rent allowances, leave travel allowances, educational allowances, and so on. So these allowances act as a motivational factor. ओके, म्हणजे अलाउन्सेस सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करणं तितकंच महत्वाचं आहे ऍज अ पार्ट ऑफ सॅलरी और बोनस. ओके, म्हणजे जसं तुम्ही सॅलरी बोनस देताय ना तसे अलाउन्सेस सुद्धा द्या. ऑब्विसली ते एम्प्लॉईज मोटिवेट होणार है ना.
म्हणजे मग सपोज एम्प्लॉईज त्याच्या फॅमिली पासून जर कंपनीसाठी राहत असेल तर त्याला रेंट अलाउन्सेस द्या, हाऊसिंग अलाउन्सेस द्या. जर तो लिव्ह वरती जात असेल तर त्याला ट्रॅव्हल अलाउन्सेस द्या. काही त्यांचे चिल्ड्रन असतील तर एज्युकेशनल अलाउन्सेस त्यांच्या चिल्ड्रनना द्या, है ना. म्हणजे जर तुम्ही एक्स्ट्रा फॅसिलिटी प्रोव्हाइड केली ते एम्प्लॉईजला, दे आर मोटिवेटेड, है ना. तर ते काय होतील तर मोटिवेट होतील आणि मग ते त्यांचे 100% देऊ शकतील. Then next point, stock option. This is the practice by which the employees receive to share on the preferential basis, which result in the financial benefit to the employees. These two act the motivational factor. आता stock option ऑर्गनायझेशन मध्ये काय केले जातात तुम्हाला माहिती आहे, इश्यू केले जातात शेअर. तर अशा वेळी काय करा तुम्ही, एम्प्लॉईजना स्टॉक ऑप्शन द्या. म्हणजे ते सुद्धा तुमच्या ऑर्गनायझेशनचे शेअर आहे, प्रेफरन्स शेअर आहे, हे परचेस करू शकतील आणि त्यांना तो सुद्धा त्याचा इंटरेस्ट जो काही आहे हा मिळू शकेल. म्हणजेच फिनान्शियल बेनिफिट हे मिळू शकते. म्हणजेच हा मोटिवेशन फॅक्टर होऊ शकतो. बरं, आता आपण म्हणतो की फिनान्शियल फॅक्टर हे कसे आहेत, रिलेटिंग टू मनी अँड मनी इज गुड. म्हणजे सॅलरी दिली आपण पैशाच्या स्वरूपात, बोनस दिलेला आहे, अलाउन्सेस दिले, काही इन्सेंटिव्ह दिले, स्पेशल इन्सेंटिव्ह. एक मिनिट, आपण स्पेशल इन्सेंटिव्ह झाला का पॉईंट? 4 पॉइंट. आपले पॉईंट किती राहिले? सॅलरी झाला, बोनस झाला, अलाउन्सेस झाले, इन्सेंटिव्ह. नेक्स्ट स्लाइड पुढे गेलेली. इन्सेंटिव्ह मध्ये पण फॅसिलिटी असणार आहे. द ऑर्गनायझेशन मे प्रोव्हाइड द इन्सेंटिव्ह सच एज मेडिकल अलाउन्सेस. जसं अलाउन्सेस आहेत ना तेच थोडंसं डिवाइड केलेलं आहे इन्सेंटिव्ह मध्ये. Allowances, traveling allowances, gift, string benefits, redeemable voucher, and so on. So this is also motivational factor to put their effort, best effort. Then special incentive म्हणजे काही special allowances असू शकतात इथे. So at time the organization also provides a special incentive. Such incentive are given to the deserving employees for giving valuable suggestions. म्हणजे सपोज एखाद्या एम्प्लॉईची आपण आयडिया घेतली आणि त्यामधून काही बेनिफिट झाला तर त्याला तो डिझर्विंग करतो ना. सो फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो हा शी ऑर ही इज डिझर्विंग कॅन्डिडेट फॉर सक्सेस. तर अशासाठी तुम्ही काही करा, एक्स्ट्रा बोनस द्या, एखादा अप्रिसिएशन सर्टिफिकेट द्या त्या एम्प्लॉईजला, राईट ना. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ मोटिवेशन. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने हे फॅक्टर जर कन्सिडर केले तरी सुद्धा एम्प्लॉईजचं मोटिवेशन हे इन्क्रीज होऊ शकतं. इज इट क्लिअर? फिनान्शियल फॅक्टर ऑफ मोटिवेशन. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes. Then non-financial factor. Non-financial factor is also very important part for motivation. म्हणजे फक्त तुम्ही काय केलेले आहे ते एम्प्लॉईजला मनी दिलेले आहे. आपण कालच बघितलं ना कालच्या लेक्चरला की पैसे दिले तरी पण एम्प्लॉई सॅटिस्फाय होईल असं नाही. तो आणि त्यामधून शोधत राहील अरे अजून काय बरं आपल्याला मिळालं नाही. म्हणजे फक्त financial factor is not necessary for motivation. That means the non-financial factor also essential for motivation to the employees, right? So काय आहेत बघूया आपण. Besides the monetary factor, there are certain non-monetary factor of motivation can satisfy the ego and self-actualization need of the employees. लक्षात ठेवा, नॉन मॉनिटरी फॅक्टरचा कुठे इन्फ्लुएन्स होणार आहे? सॅटिस्फाय द एम्प्लॉईज इगो अँड सेल्फ ऍक्च्युलायझेशन, राईट. म्हणजे जसं सगळ्यात महत्वाची थिंग काय असते बरं, की तुम्ही कोणत्या नीड वरती येऊन पोहोचलेला आहात. ओके, तुम्ही कोणत्या नीड वरती येऊन पोहोचलेला आहात म्हणजेच काय, एक सिंपल गोष्ट सांगतो. एक बेसिक नीड आहे म्हणजे मास्लोची हायरार्की नीड, जे मे बी कदाचित तुमच्या सिलेबस मधून तो स्किप केलेला आहे आणि टीवायला तुम्हाला डिटेल लर्न करायचा आहे. सो मास्लोज थेरी काय सांगते हायरार्की, की आपली गरज काय आहे. जसं की मी काल पण सांगितलं लेक्चरला, लास्ट लेक्चरला, की मी मेहकला पासिंग क्रायटेरिया नाही ना सांगू शकत काय आहे पासिंग, मग तू इतकं कर म्हणजे तू पास होशील. नो, शी इज अ टॉपर स्टुडंट, तर मी तिला पासिंगचं क्रायटेरिया सांगून काय बरं उपयोग आहे. म्हणजे ती मोटिवेट होईल का त्या गोष्टीने? नाही, कारण ती बियॉन्ड त्या लेवल पासून कुठेतरी वरती गेलेली आहे, वरती पोहोचलेली आहे ना. म्हणजे तुम्ही ह्या नीडचं क्लासिफिकेशन 5 पार्ट मध्ये केलेलं आहे मास्लोजनी. फर्स्ट आहे फिजिओलॉजिकल नीड, त्याच्यानंतर आहे सिक्युरिटी नीड, त्याच्यानंतर आहे इस्टीम नीड आणि त्याच्यानंतर आहे
सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड असे आपण डिटेल बघणारच आहोत डिटेलमध्ये नेक्स्ट इयर मध्ये. फक्त काय तर तुमच्या नीड, फॉर एक्झाम्पल पहिली नीड काय असते सांगा बरं आपली, सगळ्यात बेसिक नीड. आता तुम्ही कोण आहात डझंट मॅटर, तुम्ही पहिली नीड काय एक्सपेक्ट करता? कोण सांगे? फूड, शेल्टर, मेसेज केला तरी चालेल. हा महक, अमन, अंबर, फूड, अमृता सांगा बरं. शेल्टर, वॉटर. सपोज तुमचं कॉलेज चालू आहे है ना, आणि 2 लेक्चर झाले. 2 लेक्चर झाल्यानंतर काय होतो? ब्रेक होतो. मग ब्रेक झाल्यानंतर तुम्ही काय एक्सपेक्ट करता? तरी 2 लेक्चर झालेले आहेत आणि आता आपल्याला काय करावं लागेल? नुपूर, खूप सारी भूक लागलेली आहे, तर कॅन्टीनकडे जायचं आणि मस्त काहीतरी खायचं. तिथे ती नीड आहे तुमची की तुम्ही म्हणाल वाव सेकंड लेक्चर नाईस आहे ना, सेकंड लेक्चर मस्त झालेलं आहे, आपण आता थर्ड लेक्चरला पण थर्ड लेक्चर मॅडमला सांगून कंटिन्यू करता का हो तुम्ही? नाही. म्हणजे तुमची पहिली नीड काय असते? ओके सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आधी जर आपण आपली हंग्री लेवल कुठे आपण पहिली स्टेप मध्ये सॅटिस्फाय करतो. लक्षात येत आहे? सो पहिली नीड काय आहे आपली? फिजिओलॉजिकल नीड म्हणतो आपण त्याला. फिजिओलॉजिकल नीड मध्ये काय येतं? फूड. ओके, फूड येणार आहे फिजिओलॉजिकल नीड मध्ये. प्रत्येक पर्सनची ही पहिलीच नीड असणार आहे. म्हणजे इथे कोण एक्सेप्शनल आहे का? अंबर म्हणेल नाही मला महिनाभर जेवायला दिलं तरी चालेल, असं कोण म्हणेल का? अमन, अमृता? नाही. म्हणजे आपण पहिली रिक्वायरमेंट आपली काय असते? तर फूड असते. ओके, बरं. मग आता अंबर काय म्हणेल? ओके मी 4-5 वडापाव खाल्लेले आहेत, आय एम सॅटिस्फाय. म्हणजे आपण काय आपली नीड तिथे फुलफिल झाली. बरं, मग आता तुम्हाला सांगितलं वडापाव खाऊन झालेले आहेत, मस्त काय काय कॅन्टीन मध्ये आणखी काही खाल्लेलं आहे तुम्ही, आणि तुम्ही काय करा, खूप पाऊस पडतोय छान, तुम्ही पावसात उभे राहा, तुमचं पोट भरलं है ना. तर तुम्ही काय म्हणाल? ना आता माझं पोट भरलेलं आहे, पण त्याच्यानंतर मला थोडं डोक्यावरती छप्पर तर हवं ना, म्हणजे मी थोडीच अशी बाहेर राहू शकते, म्हणजे मला सिक्युरिटी हवी. मग आपण काय करणार? पुढे सिक्युरिटीकडे जाऊ. म्हणजेच तिथे काय येणार आहे? तुमचे जे काही सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूचे फॅक्टर आहेत हे येणार आहेत. ओके, तुम्हाला सिक्युरिटी मिळाली, तुम्ही घरी गेलात, घरी गेल्यानंतर तुम्हाला थोडीशी रेस्टची गरज आहे, रेस्ट मिळाली तुम्हाला. त्याच्यानंतर सिक्युरिटी वगैरे मिळालेली आहे, मग तुम्ही काय कराल? 4 वाजले 5 वाजले, त्याच्यानंतर तुम्ही फ्रेंडकडे जायचं फोर्स करा. फ्रेंड आधी येत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे भूक झालीये आणि लगेच फ्रेंडला इम्पॉर्टन्ट नाही देत आपण. जेव्हा आपली फूड नीड कम्प्लीट होते तेव्हा आपण सिक्युरिटी नीड कडे जातो. ओके, सिक्युरिटी नीड आपली कम्प्लीट झाली की त्याच्यानंतर आपण लव्ह अँड अफेक्शन कडे जातो. म्हणजे असं इथे कोण आहे की मला फ्रेंड नसले तरी चालतील, माझं खूप मोठं घर आहे, मोठा बंगलो आहे, मला 2 वेळ छान खायला मिळतं, मला कोणीही फ्रेंड नसले तरी चालतील, असं आपण कोण आहोत का इथे? नाही. म्हणजे इथे कोणीही यासाठी एक्सेप्शनल नाही. म्हणजे प्रत्येकासाठी आपले फ्रेंड, आपली फॅमिली, आपले नेबर, आपले कलीग है ना, आपले रिलेटिव्ह, हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. पण कधी? हे सगळे कधी येतात? जेव्हा आपले छप्पर आहे आपल्या डोक्यावरती, आपण तिथे सॅटिस्फाय होतो, त्याच्यानंतर आपण पुढे जातो. फ्रेंड, फॅमिली हे तुमच्या याच्यामध्येच येईल ना, आणि त्याच्यानंतर मग फ्रेंड वगैरे जे आहेत, नेबर आहेत, रिलेटिव्ह आहेत, हे पुढच्या स्टेपकडे जातात. मग तुम्हाला ते आपण म्हणतो ना, अरे हा मला ना सगळ्यांनी विचारायला हवं. जसं म्हणतो आपण की तुमच्या सगळ्यांचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही रोज संध्याकाळी भेटताय, मजा मस्ती करताय, गप्पा मारताय, सेल्फी काढताय, चालू आहे तुमचं छान सगळं. पण रोजचं रुटीन तेच चालू आहे तुमचं. त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं बरं? म्हणजे पुढच्या नीडकडे जाताय तुम्ही. पुढची नीड काय असते? इस्टीम नीड. लक्षात ठेवा, इस्टीम नीड. फर्स्ट नीड कोणती आली? फर्स्ट नीड आली फिजिओलॉजिकल नीड. फिजिओलॉजिकल नीड म्हणतो आपण पहिली. त्याच्यानंतर आली सिक्युरिटी नीड. ओके, सेकंड आली सिक्युरिटी नीड. त्याच्यानंतर आली मग सोशल नीड. ओके, त्याच्यानंतर आली सोशल नीड. आता आलोत आपण इस्टीम नीड कडे. इस्टीम नीड. तर या इस्टीम नीड मध्ये काय असतं बरं? तुम्ही आता फ्रेंडना वगैरे भेटलात, तर इस्टीम नीड मध्ये काय एक्सपेक्ट करता? फॉर एक्झाम्पल तुमचा क्लास आहे, तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला सगळ्यांना एकमेकांना तुम्ही ओळखताय, तुमची छान फ्रेंडशिप झाली है ना, तुमची छान काय झालेली आहे? फ्रेंडशिप झालेली आहे. पण तुमचा जो सपोज प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप आहेत तुमचे, तर तुमच्या ग्रुपमध्ये सांगते काय बाबा, तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही कसे बेस्ट दिसाल याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा.
म्हणजे सपोज एकाच कोणत्या तरी पर्सनला, एकाच कोणत्या तरी तुमच्या फ्रेंडला सगळे विचारताय, त्याला फार रिस्पेक्ट देताय, त्याला म्हणतात हा तू फार चांगला आहेस, किंवा तुझा स्वभाव फार छान आहे, है ना, तुझ्या हॅबिट खूप गुड आहेत, व्हॉट एव्हर हे सगळ्या गोष्टीचे तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करता आणि तुमच्या एक्सपेक्टेशन पण वाढतं. तरी मलाही सगळ्यांनी छान म्हणायला हवंय, मग मला काय करायला लागेल, है ना. म्हणजे तिथे तुम्ही कुठे जाताय तर इस्टीम नीड कडे जाताय. म्हणजे तुमचा फोकस असा मोठा आहे का इथे नाही, तर जो तुमचा कम्फर्ट झोन आहे त्या कम्फर्ट झोन मध्येच तुम्हाला बेस्ट दिसायचं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो ह्या कम्फर्ट झोन मध्ये तुमचा इगो येतो की मला इथे वेगळं दिसायचं आहे. कुठे काय सांगते बघा मी, आपण कुठून टर्न करतो, म्हणजे तुमची सॅटिस्फाय द इगो, तुमचा सॅटिस्फाय तिथे इगो तुमचा सॅटिस्फाय होणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि आता तुम्ही विचार करा की तुम्ही कोणत्या नीड मध्ये अडकून पडलेला आहात अजून आणि तुम्हाला कुठे जायचं. आणि लास्ट स्टेज जी असते ती असते सेल्फ ऍक्च्युलायझेशन. सेल्फ ऍक्च्युलायझेशन मध्ये डझंट मॅटर की तुम्ही तुमच्या फ्रेंडमध्ये तुम्हाला बेस्ट दिसायचे किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये बेस्ट दिसायचं नाही. तुमचं एकच डोक्यात असतं की मला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे आणि स्पेशल थिंग काहीतरी अचीव करायची आहे, जिथे आपण जे टॉप मोस्ट लोक असतात त्यांना एक्सपेक्ट करतो, जे सेल्फ ऍक्च्युलायझेशन नीड मध्ये पोहोचलेले आहेत. आणि बऱ्याच वेळी आपण मात्र सगळे इगो आणि आपल्या सोशल नीडच्या इथेच अडकून पडलेलो आहोत बघा. कारण आपली ती लेवल अजून सॅटिस्फाय झालीच नाहीये. ती जेव्हा सॅटिस्फाय होईल तेव्हा तुम्ही विचार करायला लागता की अरे हा, आता माझ्या ह्या सगळ्या नीड फुलफिल झालेल्या आहेत आणि मात्र मला आता काय करायचं आहे तर वेगळं काहीतरी करायचंय, क्लासमध्ये फर्स्ट यायचंय, युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट यायचंय, एका स्पेशल ऍक्टिव्हिटी मधून फर्स्ट यायचं आहे, जेणेकरून सगळे मला काय करतील विचारतील, माझं सुद्धा सगळेजण स्टेटस ठेवतील आणि मला सुद्धा काय होईल तितकंच लव्ह अफेक्शन मिळेल, प्रेम मिळेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. सो जसं की आपण म्हणतो Yes, ma'am. फक्त मनी मिळाल्यानंतर एम्प्लॉई सॅटिस्फाय होत नाही, तर त्यासाठी नॉन फायनान्शियल फॅक्टर सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. बघूया आपण काय आहे. फर्स्ट आहे सिक्युरिटी ऑफ सर्व्हिसेस. जॉब सिक्युरिटी फार महत्वाची आहे ना. जॉब सिक्युरिटी नाही फक्त तुम्ही काम करा नाही, एम्प्लॉईज नाही सॅटिस्फाय होत, पैसे दिले तरी एम्प्लॉईज सॅटिस्फाय होत नाही. एम्प्लॉईजना काय हवी असते? जॉब सिक्युरिटी. So job security is an incentive that provides great motivation to the employees. आता तुम्ही विचार कराल की बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली थोड्याशा काय होतात तर मे बी रिवाइज म्हणजे थोडंसं अपोजिट होऊ शकतात. बऱ्याच वेळी लोक काय होतात, अरे हा मी परमनंट आहे ना, मला जॉब सिक्युरिटी काही आता ओके आय एम सिक्युअर, म्हणजे मी काम केलं नाही केलं तरी मला कोण काढणार आहे. हा बऱ्याच लोकांच्या ऍटिट्यूड प्रॅक्टिकली बघायला मिळतो, जी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत, सर्वंट आहेत. तुम्ही जर थोडंसं प्रॅक्टिकली विचार केलात तर असं होतं का रे हा की एखादी कंपनी आहे, एखादी बँक आहे, एखादं पोस्ट आहे किंवा एखादी गव्हर्नमेंट ऑफिस आहे, तिथली लोक खूप प्रॉम्प्ट काम करताना बघायला मिळतात तुम्हाला. म्हणजे त्यांचा ऍटिट्यूड इतका कॅज्युअल असतो, आणि लोक खूप अशा मोठ्या लाईन मध्ये उभी आहेत एखादं काम करण्यासाठी, आणि ते म्हणजे की इतकं त्यांचं चालू असतं सावकाश. असे तुम्हाला सुद्धा एक्सपिरियन्स आले असतील. इव्हन बँकेमध्ये, काही बँकेमध्ये तुम्हालाही असे एक्सपिरियन्स आले असतील. काही एम्प्लॉईज तिथे परमनंट असतात, त्यांना जॉब सिक्युरिटी असते. म्हणजे त्यांना असं नाही वाटत की इतकी लोक वेटिंग मध्ये आहेत आणि आपण प्रॉम्प्ट कामं करून त्यांना तितकं सॅटिस्फाय करणं सुद्धा महत्वाचं आहे, है ना. पण आपण थोडस बुकिश कडे येतोय, म्हणून आपण काय म्हणणार आहोत, सिक्युरिटी ऑफ सर्व्हिसेस. ही प्रॅक्टिकल गोष्ट झाली. पण काही काय म्हणतो ना आपण, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, त्या गोष्टी पुढे जाऊन आपण लर्न करतो. सो जॉब सिक्युरिटी इज अन इन्सेंटिव्ह दॅट प्रोव्हाइड अ ग्रेट मोटिवेशन टू द एम्प्लॉई. म्हणजे इथे काय सांगतायत बरं, आता इथे काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही परमनंट असाल, तुम्हाला जॉब सिक्युरिटी मिळाली तर तुमचं मोटिवेशन हे इन्क्रीज होईल आणि तुम्ही काय कराल, तुमचे 100% हे द्या. Okay, so if his job is secured and employees will put maximum effort to achieve the objective of the organization. So these also help the since he is very far from mental tension and he can give his best to the organization. आता इथे प्रॅक्टिकल गोष्ट पण काही सांगितलेले आहे, जसं म्हणतो ना आपण, अरे मी आज जॉब करते पण मला ना माझ्या जॉबचा काही भरोसा नाही, मला कधी ते रिझाईन करायला लावतील. मग आपण ते एका स्ट्रेस मध्ये राहतो बघा, लक्षात येत आहे.
मग त्या स्ट्रेसमध्ये जर आपण असू तर आपण आपले 100% देऊ का कामामध्ये? नाही. म्हणजेच इथे सांगायचं काय आहे, जेव्हा आपण मोटिवेशन फॅक्टरचा स्टडी करतो तेव्हा मोटिवेशन एम्प्लॉईचं कशावरती डिपेंड आहे? जॉब सिक्युरिटी. When we provide job security to the employees, that means here employees can put their 100% and get maximum result. आणि तो काय करतील? मॅक्सिमम रिझल्ट तिथे देऊ शकतील. Is it clear? अरे जागे आहात ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Yes, ma'am. गुड. सो जॉब सिक्युरिटी मिळाली आता तुम्हाला, तुम्ही सॅटिस्फाय झालात. पुढे प्राइस रिकग्नायझेशन, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ मोटिवेशन. सो एव्हरी पर्सन वॉन्ट हिज वर्क टू बी रेकग्नाइज्ड बाय हिज सुपिरियर. आपल्याला आता आपण कितीही मोठे झालो तरी आपले एक्सपेक्टेशन असतात बघा, की आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या लोकांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला अप्रिशिएट करावं, आपल्याला रेकग्नाइज करावं. तिथे असं कोण आहे का की डझंट मॅटर, कोण काय विचार करते मला काही नाही फरक पडत? नो. प्राइस रेकग्नायझेशन मध्ये काय सांगायचं आहे? हियर एव्हरी पर्सन वॉन्ट हिज वर्क टू बी रेकग्नाइज बाय हिज सुपिरियर. बाय हिज सुपिरियर म्हणजे कोण? तर त्या एम्प्लॉईचा सिनियर पर्सन जो आहे त्याने त्याला अप्रिशिएट करणं, त्याने त्याला रेकग्नाइज देणं, प्राइस देणं, ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे सपोज त्या लोअर लेवल मॅनेजरला 50,000 पेमेंट आहे, इट्स इनफ सॅलरी आपण असं अज्युम करू, आणि सिनियर त्याचा ना खूप त्याला म्हणजे त्रास देतोय किंवा त्याच्याशी फार छान बोलत नाहीये है ना, तर अशा वेळी एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय होऊ शकतात. मग जसं म्हणतो ना आपण फिनान्शियल फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, तसे नॉन फिनान्शियल सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहेत फॉर बेटर परफॉर्मन्स. Are you getting my point? So price, letter of appreciation, award certificate is also very important part for motivation. आणि हे senior person कडून मिळणं फार एक्सपेक्टेड असतं. Then next point is a participation. This is also very important factor. So participation of employees, physical and mental involvement of people in the decision making process. ओके, तुम्ही काय आहात तर मिडल लेवल मॅनेजर आहात, तुम्हाला खूप छान पगार आहे, तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेत, बोनस दिलेले आहे, तरी तुम्हाला वाटतं तरी मला ना कोणी विचारतच नाही. ही जर कुठेतरी फिलिंग यायला लागली ना तुमच्यामध्ये, तर आपण आपले 100% नाही देऊ शकत. म्हणजेच काय, पार्टिसिपेशन ऑफ एम्प्लॉईज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर बेटर परफॉर्मन्स. मग त्याचं ते फिजिकल, मेंटल पार्टिसिपेशन, मेंटल इन्व्हॉल्वमेंट ही महत्वाची आहे. सो सॅटिस्फाय द इगो अँड सेल्फ इस्टीम ऑफ द एम्प्लॉईज. म्हणून आपण जी थेरी सांगितली शॉर्ट मध्ये तिथेही तेच सांगितलेलं आहे, जेव्हा आपले इगो सॅटिस्फाय होतात तेव्हाच आपण बेस्ट इफोर्ट देतो. जर तुम्ही इगो मध्ये चढकून राहिलात तर तुम्ही 100% देऊ शकत नाही. म्हणून एम्प्लॉईजला पार्टिसिपेट करा, एम्प्लॉईजला विचारा, त्याचे डिसिजन कन्सिडर करा. तुम्हाला जे डिसिजन घ्यायचे ते घ्या, टॉप लेवलला सांगितलं जातं तुम्हाला जे डिसिजन घ्यायचे ते घ्या, पण तुम्ही मिडल लेवल, लोअर लेवलला आधी विचारा तुमची काय थिंकिंग आहे, ह्या गोष्टी सुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट असतील. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next point is a competition. So in some organization, competition is used as a motivators. आता तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी कॉम्पिटिशन सुद्धा क्रिएट केल्या जातात, तिथे इंट्रोड्यूस केल्या जातात. So the employees are given in certain tasks and everybody try to achieve them ahead of other. म्हणजे जसं सांगितलं, फॉर एक्झाम्पल एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला एक टास्क दिला आणि मॅनेजरने सांगितलं तुमच्यामध्ये जे बेस्ट परफॉर्मन्स करेल त्यांना आपण काय करणार आहोत, एखादा अप्रिसिएशन. आणि आता जर बघितलं तुम्ही प्रॅक्टिकली IT कंपनीमध्ये ही प्रॅक्टिस फार अडॉप्ट केलेली आहे कॉम्पिटिशन. आणि तुमचे काही हे असतील सिनियर, आपले सुद्धा काही स्टुडंट आहेत, हे सुद्धा मी बऱ्याच वेळी बघितलेलं आहे. म्हणजे ते आपले अप्रिसिएशन सर्टिफिकेट स्टेटसला ठेवतात की ह्या मंथ मध्ये मी छान काम केल्यामुळे मला अप्रिसिएशन सर्टिफिकेट मिळालं किंवा एखादा इन्सेंटिव्ह मिळाला, एखादा बोनस मिळाला, है ना. सो कॉम्पिटिशनच क्रिएट करून द्यायची ग्रुपमध्ये. लक्षात येत आहे? कॉम्पिटिशन इथे काय केली जाते, क्रिएट करून दिली जाते. सो इन सम ऑर्गनायझेशन कॉम्पिटिशन इज युज्ड एज अ मोटिवेटर्स. The employees are given certain tasks and everybody try to achieve them ahead of others. They may be price appreciation, later financial incentive, etc. to those who reach the goals first.
म्हणजे ज्याने फर्स्ट गोल अचीव केलेला आहे अशा पर्सनला तुम्ही प्राइज एप्रिसिएशन प्राइज देता, एप्रिसिएशन सर्टिफिकेट देता, काही इन्सेंटिव्ह देऊ शकता, जे नॉन फायनान्शियल असते. सो कॉम्पिटिशन एनकरेज एम्प्लॉईज टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन क्रिएट करताय नक्कीच प्रत्येक जण आपल्या आपल्या टॅलेंटना काय करेल, थोडासा वाव देईल आणि ते कसे बाहेर येतील याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतील. व्हेरी सिम्पल. नेक्स्ट. ओके, इथे कॉम्पिटिशन आपला पॉइंट कम्प्लीट झालेला आहे आणि फिनान्शियल नॉन फायनान्शियल फॅक्टर कम्प्लीट झाले. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, Yes, ma'am. ma'am. Thank you.